नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। कारणी सभा 2024 100 वर्ष झाली आज। या प्रीत्यार्थ या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित आहोत। प्रथमच मी आपले आदर्श, आपला जीवनदाता बाबासाहेबांनी आपल्याला या विश्वातील ज्या ज्या महामानवांनी मानवाला गुलाममुक्त, शोषणमुक्त, दुःखमुक्त करण्यासाठी अहोरात्र झटलेच, त्यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले संभाजीराजे छत्रपती, तसेच आपल्या या राजरत्न आंबेडकर सरांच्या सोबत धम्मदिशा सोहळ्यामध्ये धम्म घेतला या कारणास्तव दिल्लीच्या तख्तावरचं कॅबिनेट मंत्रीपद राजीनामा द्यायला तयार झालेले आणि राजीनामा दिलेले आता आपल्याकडे उपस्थित असलेले राजेंद्र पाल गौतम हे आजही दिल्ली विधानसभेत सदस्य आहेत। तसेच आता आपल्या समोर इंग्लिशमध्ये कडक भाषण केले आमचे मित्र जोसेफ जॅक्सन, सुंदर नायडूंची ओळख थोडक्यात देतो आपल्या देशाला, PB निकमचे। आणि आजच्या या पूर्ण सभेचे अध्यक्ष आणि याचे ऑर्गनायझर आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब, जमलेल्या कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घ्यायचा नाही या अटीवरती रत्नागिरीला स्थानबद्ध केलं। फेब्रुवारीला महात्मा गांधी येरवडा तुरुंगातून जेलमुक्त झाले आणि यांना राजकीय चळवळीमध्ये भाग न घेण्याच्या अटीवरती रत्नागिरीला सावरकर थांबले, हेही बाहेर पडले। यानं मग आता करायचं का असा प्रश्न असेल ना। मग याने शोध लावला अस्पृश्यांची चळवळ चालू करूया, आणि मग याने अस्पृश्यांच्या चळवळी सुरू केल्या। बाबासाहेबांना मी इतर बऱ्याच उपमा देत असतील, पण एक जगातलं एक टॉपचं बायनॉक्युलर, एवढी मोठी दुर्बीण, दूरदृष्टी बाबासाहेबांची जी होती। जगात कोणी असा वक्ता होणे नाही, नेता होणे नाही आणि विचारवंत होणे नाही। यांना ज्यावेळेला हे सगळ्या गोष्टीचा आढावा अगोदर चाललेला असणार आहे। याने त्याच दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांना पहिल्यापासूनच जाणवलं होतं, या भारतामध्ये कोणीही अस्पृश्याची चळवळ राबवली, कोणीही अस्पृश्यासाठी काही जर काम करायचं ठरवलं तरी कोणीही जात व्यवस्था बरखास्त करण्याचं कोणच काम करणार नाही, हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा ओळखलं। बाबासाहेबांना सगळ्यात जास्त खंत आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातली सगळीच चळवळ, संविधानापर्यंतची चळवळ, प्रत्येक गोष्ट फक्त त्याचा केंद्रबिंदू होतं जात निर्मूलन। आणि ह्या जात निर्मूलनासाठीच आपल्याला काहीतरी करायचं आहे हे ज्यावेळेला त्यांनी ठरवलं, त्याची सुरुवातच जर करायची असेल तर जात निर्मूलनापासूनच केली पाहिजे। आणि म्हणूनच 9 मार्च 24 ची पहिली सभा आहे दामोदर सभागृहातली, मी त्याच्याबद्दल डिटेल्स बोलणार नाही। 9 मार्चला पहिली सभा घेतली, खुली चर्चा, दामोदर हॉलमध्ये खुली चर्चा घेतली। त्या खुल्या चर्चेमध्ये लोकांच्या समोर हा विषय ठेवला आणि त्या विषयानुसार ही बहिष्कृतकारणी सभा करायचं ठरवलं। मी सगळ्यांची नावं घेत नाही, फक्त अध्यक्षाचं नाव सांगतो। चिमणलाल हरिलाल शीतलवाड म्हणून यांची नेमणूक केली अध्यक्ष म्हणून। उपाध्यक्ष म्हणून नय्यर सिंह होते,
बाकीचे बरेच होते, रुस्तमजी नवल असतील काय, जी के नरिमन असतील काय, आरती परांजपे असतील काय, बीपी चव्हाण असतील काय, बीजी खेळ असतील काय, सगळे अस्पृश्य नसलेले. चळवळ कसली? अस्पृश्य निवारणासाठी बहिष्कृत करण्याची सभा, गव्हर्निंग बॉडी वगैरे ठेवली सगळीच. काय मी जास्त डीप जात नाही, आता मी जास्त वाढण्यावर नाही, कारण सरांना राजे सरांना भाषण करायचं, मी थोडक्यात आटपून घेतो. पण मॅनेजमेंट कमिटीवर माझं स्वतः बाबासाहेब राहिले, त्यांच्यासोबत शिवतरकर आणि एस पी जाधव ते होते. मी आता तुम्हाला या ठिकाणी पुढे याच्यासाठी येतोय. मित्रांनो, 1920 आणि 1930चा काळ सर लक्षात ठेवण्यासारखा, आपला अभ्यासकांना सुद्धा तो काळ लक्षात ठेवण्यासारखा. प्रथमच मी तुम्हाला माझी ओळख द्यायचं राहिलेलं आहे. मी पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून 38 वर्षे सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर सेक्युलर मुवमेंटमध्ये मी जॉईन झालोय. सेक्युलर मुवमेंटचे अध्यक्ष आदरणीय गौतमचंद्र कांबळे सर आहेत आणि त्यांच्या विचारधारेतून आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारा घेऊन चालतोय. आमचं एकच वाक्य आहे, बाबासाहेब खरेपणानं समजणं आणि खरेपणानं लोकांच्या समोर मांडणं. हे फार कमी प्रमाणात होतं. आम्ही आता फक्त मी परत मुद्द्यावरती येतो. 1920 आणि 1930चा हा 10 वर्षाचा कालखंड जो आहे, ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये 1920ला सुरू झालेलं पहिलं भारताच्या स्वातंत्र्यासाठीचं महात्मा गांधीचं आंदोलन, चलेजाव चळवळीपासून ते अगदी तप्त आंदोलन सुरू जे झालं की अटीतटीच आता सत्ता सोडण्यासाठी सुरुवात करायची, ते आंदोलन 1920 साली सुरू झालं. त्याच दरम्यानच्या काळामध्ये RSSचा स्थापना झाली. भारत हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न त्यांचं ते अजून चालूच आहे. RSS आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी सगळेजण RSS करता, त्याच्यासोबत बाबासाहेब पण निश्चितपणे वाचला पाहिजे. दुसरं आंदोलन त्याच दरम्यानच्या काळात सुरू झालं. तबलिगीने आपला मुस्लिम धर्म जगभर पसरवण्यासाठी आंदोलन चालू केलं. म्हणजे इकडं भारतामध्ये हिंदू राष्ट्र बनवण्याचं आंदोलन, महात्मा गांधीचं स्वातंत्र्याचं आंदोलन आणि तबलिगींचं मुस्लिमांचं प्रसार करून मुस्लिम धर्म वाढवण्याचं आंदोलन, हे भारतामध्ये चालू. मी फक्त भारताबद्दलच बोलतोय, पण याचा जगाचा प्रभाव पडलेला आहे. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये श्रमिकांच्या राज्याच्या नावाखाली जगामध्ये चाललेले जे कार्ल मार्क्सचं जे आंदोलन होतं, त्याचा प्रवेश भारतात होतो. बाबासाहेब जग फिरून आलेले होते. आज जग फिरून आल्यानंतर त्यांच्या जे लक्षात आलेलं होतं की भारतीय स्ट्रक्चरला याच्यातलं काय बचू शकतंय. श्रमिकांचं राज्य बचू शकतंय, हिंदूंचं राज्य बचू शकतंय, का इतर कुठली जी स्वप्न आहेत ती बचू शकतात. तर याच्यामध्ये मूळ जो प्रश्न जे भारतामध्ये सगळ्यात जखडलेला प्रश्न जो आहे तो जात निर्मूलन याच्यात कुठंच होत नाहीये. आणि कुठंच होत नसेल तर मग आपण काय तर पर्याय काढला पाहिजे. म्हणून मग बाबासाहेबांनी ते कार्ल मार्क्सला सुद्धा नाकारलं. तो आपल्याला परवडलेला नाही, कारण तिथं जात निर्मूलनाचा कुठला मार्गच नाही. आणि मग सुरुवात जी झाली ती बाबासाहेबांची सुरुवात झाली. बाबासाहेबांची सुरुवात जी होते ती सुरुवात अशी आहे ही 1924ला त्यांनी बहिष्कृत हित कार्यकारिणी सभा रजिस्टर्ड केली. मला वाटतं ते रजिस्टर केली ती 20 जुलै 1924ला रजिस्टर केली. आणि त्याचा मूळ काय होता? शिक्षणाचा प्रसार. त्याच्यात ठराव बघा कसे शिक्षणाच्या प्रसारासाठी ते वसतिगृह वगैरे काढणं, वाचनालय काढणं, औद्योगिक आणि शेतीच्या शाळा काढणं, ह्या सगळ्या जरी काही असल्या आणि त्याच माध्यमातून पुढे भविष्यामध्ये बहिष्कृत व्यवहारात मूक नायक वगैरे काढले गेले. आता मला तुम्हाला इथं हे सांगायचं आहे की हा जो मूळ प्रश्न होता जात निर्मूलनाचा, त्या काळामध्ये त्यांना त्यांच्या असं लक्षात आलं की बाबासाहेबांना जगातला एक वेगळा शास्त्रज्ञ म्हटलं जातं. त्याचे 2 वाक्य मी तुम्हाला सांगतो. जर या देशामध्ये माणसं राहत नाही, ती माणसं आहे मला दाखवली पाहिजे पहिल्यांदा. या देशामध्ये माणसं राहत नाही, माणसं आहेत
हे दाखवण्यासाठी त्यांना पहिल्यांदा एक आंदोलन करावं लागलं आणि त्या माणसाला हक्क देण्याचं आंदोलन करावं लागलं. ते म्हणजे काय की इथं कुत्र्या मांजराला सुद्धा पाण्याला स्पर्श करायचा अधिकार आहे, पण मानवाला नाही, माणसं आहेत. याचा शोध पहिल्यांदा बाबासाहेबांनी या जगामध्ये लावला. ही माणसं आहेत आणि म्हणून पहिले ठिणगी पडली ती, जरी मनुस्मृती जाळली ती मानवाला कलंक असलेली जी स्त्री होती, स्त्रीला कलंक असलेली जी मनुस्मृती ती जाळण्याच्या बरोबरच त्यांनी पाणी पेटवलं. महाडचं 14 तळं त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला. महाडच्या 14 तळ्याला पाण्याचा हक्क प्रस्थापित दिला आणि तिथं त्यांना सांगितलं की हा मानव आहे. आणि ह्या पुढं भविष्यामध्ये त्या ह्या संघर्षाच्या ज्या ठिणग्या पुढं गेल्या पुढं, तर याच्यातून कसं आहे की परत पण माणसाला काही तर वाटतं तसं त्या माणसाला सुद्धा पुन्हा याच्यातून करायला इथं जात नाही म्हणून प्रश्न येतोय. मग सर इथं लक्षात परत आलं बाबासाहेबांच्या इथं माणसंच राहत नाहीत. म्हणजे काय, इथं माणसंच राहत नाही तर मग इथं काय राहतं, तर इथं जाती राहतात. नाव विचारलं मला विचार तुम्ही कुठल्या गावचे, देशमुख विचारलं तरी पण तुम्ही कुठल्या गावचे देशमुख, पाटील विचारलं तर तुम्ही कुठल्या गावचे पाटील, कोल्हापूरचे पाटील का जळगावचे लेवा पाटील, अमुकचे पाटील तमुकचे पाटील. शेवटी ह्या पाटलाचा शोध कुठपर्यंत जातो, जातीपर्यंत जातो. म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबांनी हे दाखवून दिलं इथं माणसं राहत नाहीत, जाती राहतात. म्हणून कशावर काम करायला पाहिजे, जात निर्मूलनावरतीच काम केलं पाहिजे. हा संघर्ष त्यांचा पिटत गेल्यानंतर आता मी थोडक्यात आटोपतो. मी सेक्युलर मुवमेंट मध्ये काम करतो. त्याच्यामध्ये आमच्याकडे एक आर्टिस्ट लोकांची संघटना आहे. भारतातल्या सर आम्ही चित्रकारांना एकत्र केलंय आणि ह्या चित्रकारांना आम्ही एकत्र करून त्यांना काही विषय देतो. आम्ही चित्रकारांना विषय दिला होता 2019ला 200 वर्ष झाली होती अजेंडा लिहिण्याचा शोध लागून. त्यानिमित्त आम्ही त्या ठिकाणी विषय दिला क्रांती आणि प्रतिक्रांती, आणि 5 गणीला एक 3 दिवसाचं शिबिर चित्रकारांना घेतलं. त्या ठिकाणी विषय दिला अस्वस्थ भारतीय वर्तमान. त्याच्यातून चित्र काढली आणि त्या चित्रामधलं फक्त मी एक दोन चित्राचा विषय तुम्हाला देतोय, त्याचं या ठिकाणी गरज आहे त्याची म्हणून सांगतो. एका चित्रकाराने चित्र काढलंय एका झाडाला, शेतकऱ्याने आत्महत्या केलेली लटकते आणि त्याच्या पायथ्याला त्याची गाय आणि बैल त्याच्या पायाजवळ बसलेले आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि त्याच्या समोर त्याची पत्नी बसलेली आहे, तिच्या हातामध्ये मुलगी आहे. असं चित्र त्यांनी काढलं. त्याला त्यातून सांगायचं होतं हे आत्महत्येला उत्तर काय. ती गाय आणि बैल म्हणते तू आत्महत्या केली मोकळा झाला, माझा काय दोष आहे. आणि माय तिथं म्हणते तू मेलास, तू गेलास, पण माझ्या हातात हे मूल दिलंय, याला जगवण्याचं सामर्थ्य मला भीमानं दिलेलं आहे, म्हणून मी आत्महत्या करणार. तिनं त्याचं उत्तर काय दिलेलं असेल, तिनं उत्तर दिलेलं आहे, तिनं त्या लहान मुलीच्या हातामध्ये भारतीय संविधान दिलं आणि सांगितलं ह्या संविधानाच्या आधारे मी जगणार आहे आणि भविष्याच्या आत्महत्या मी रोखणार आहे. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.